गेल्या वर्षी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन झाले. 6 प्रमुख मागण्या मान्य झाल्या. 5 दिवसाचे उपोषण संपले. मुंबईत मोठा जल्लोष करण्यात आला. पण त्यानंतर जसे दिवस उलटत गेले तशा चर्चा व्हायला लागल्या की जरांगेची हवा संपली. राजकीय विश्लेषकांनी मनोज जरांगेंचा प्रभाव कमी झाल्याचे सांगायला सुरुवात केली. जरांगे चर्चेत नव्हते असे नव्हते, ते माध्यमांच्या समोर यायचे, राहिलेल्या मागण्या मान्य करण्याबद्दल इशारे द्यायचे. पण तरीही जरांगे इफेक्ट तितक्याच ताकदीने दिसणार का याची चर्चा होती. पण अशातच जरांगे पाटलांनी घोषणा केली की 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आणि गरज पडली तर पुन्हा एकदा मराठी मुंबईत येणार. आता 58 लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणी, सातारा गॅजेट आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विरोधात जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलाय. जरांगेची मनधरणी करण्यासाठी सोमवारी सरकारचा एक शिष्टमंडळ जरांगेशी चर्चा करण्यासाठी गेले. पण सरकारच्या 3 मंत्र्यांसमोरच जरांगे पाटील आक्रमक झाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवर निशाणा साधला. तर 28 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी अर्ज केले त्या प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत 29 तारखेचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठामपणे भूमिका यावेळी जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे जरांगेचा प्रभाव संपला असे वाटत असताना जरांगे पाटील पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले. यावेळेस त्यांचे आंदोलन हे सरकारचे टेन्शन वाढवणारे ठरू शकते. जरांगेंना कमी समजण्याची चूक यावेळी का नको, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 2024ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला आझाद मैदानावर जरांगेचे मोठे आंदोलन झाले. 6 प्रमुख मागण्या मान्य करत सरकारने नवीन शासन निर्णय जारी केला आणि 5 दिवसाचे हे उपोषण संपले. त्यानंतर चर्चा सुरू झाली की मराठा समाजाला आरक्षण मिळाले, शासन निर्णय जाहीर झाले, सरकार कामाला लागले आणि अनेकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली देखील. आता जरांगे शांत बसणार, जरांगेची हवा संपली, जरांगेंचा प्रभाव कमी झाला. मुळात अशा चर्चा मुंबईत मागच्या वर्षी झालेल्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा झाल्या होत्या. पण जरांगेंनी गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत एंट्री मारली आणि मराठी आंदोलकांनी मुंबई जाम केली. त्यानंतर सगळे सोहऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी, कुणबी शोधण्यातील प्रशासकीय अडचणी आणि हैदराबाद गॅजेटचा मुद्दा यावर सरकारने घेतलेली भूमिका, त्यामुळे आंदोलनाला काही शिस्तगती दिसून आली. मात्र जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाची चक्रे वेगाने फिरवत आहेत. 58 लाख कुणबी नोंदींची संपूर्ण अंमलबजावणी, सातारा गॅजेट संदर्भातील शासन निर्णय आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विरोधात जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. यावरून जरांगे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे जरांगेची समजूत काढण्यासाठी सोमवारी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी जरांगेशी चर्चा केली. पण त्यांच्यासमोरही जरांगेंनी आपला संताप व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यामुळे मराठ्यांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकून ही प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आम्हाला जर तुम्ही प्रमाणपत्रे देणार नसाल तर ते तसे स्पष्ट सांगा. आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो, सगळे मराठी पासावर जातो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यात ओबीसी प्रमाणपत्राचे काम कधी थांबले आहे का? मग मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम का थांबवले जात आहे, असा सवाल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका जरांगेने घेतली आहे. मराठा समाजाने आपल्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा, एकही मराठा यावेळी घरी राहू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यामुळे यावेळी जरांगेची आधीपेक्षा जास्त धास्ती सरकारला असल्याचे म्हटले जाते. त्याची नेमकी कारणे काय ते बघूया. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावाचा पहिला फॅक्टर म्हणजे नरेटिव्ह सेट करणे. असे म्हणतात की राजकारणात आणि जनआंदोलनात जो आपला नरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी होतो तोच लढाई जिंकतो. जरांगेंनी अगदी हेच केले. जरांगेंनी आरक्षणाच्या कायदेशीर लढ्याला सामाजिक आणि भावनिक अस्मितेचा लढा बनवले. यातून मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. जरांगे पाटलांनी मराठी आंदोलनाच्या संपूर्ण काळात वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्यावर भर दिला. गरीब मराठा विरुद्ध प्रस्थापित नेते असो, भाजपने मराठ्यांसाठी काय केले याबद्दलचे नरेटिव्ह असो, किंवा एका पक्षाला मराठा विरोधी ठरवून मोठा समुदाय त्यांच्या विरोधात उभे करणे असो, जरांगे नरेटिव्ह सेट करण्यात कायम यशस्वी ठरले. राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने
आणि प्रत्यक्षात झालेल्या विलंबाचा दाखला देत जरांगे जे नरेटिव्ह सेट करतात ते तळकाळातील लोकांच्या मनात सहजरित्या उतरते आणि हीच जरांगेची ताकद ठरते. सध्याही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधल्या नेत्यांनी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली, जाणून बुजून हे केले, हेच नरेटिव्ह उभं केलंय. दुसरा फॅक्टर म्हणजे जनतेला कन्व्हिन्स करण्याची क्षमता. फक्त नरेटिव्ह सेट करून चालत नाही, तर जनतेला विश्वास घेऊन ते मुद्दे त्यांना पटवून देता येणे सुद्धा गरजेचे असते. जरांगे पाटलांना हेच जमतंय. जवळपास 3 वर्ष झाली तरी त्याच पद्धतीने जरांगे पाटील सरकारला धारेवर धरत आहेत. सरकारला मॅनेज होणारा माणूस नाही अशी सर्वसामान्य जनतेतील त्यांच्याबद्दलची भावना त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून यायला भाग पाडते. जरांगे वारंवार सांगत असतात, माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर एकतर सरकारला मॅनेज झाला असता किंवा हार मानली असती. मात्र मी माझ्या गोरगरीब लेकरांसाठी मागे हटणार नाही ही भावनिक साथ आणि त्याला पूरक अशी जरांगेचे राहणीमान हे सुद्धा जनतेला विश्वासात घेऊन आपले मुद्दे पटवून देण्याचे कारण सांगितले जाते. शिवाय कुणबी नोंदी, गॅजेट, सगळे सोहरे यासारखे अवघड आणि कायदेशीर शब्द ग्रामीण भागातील लोकांना समजतील अशा सोप्या भाषेत सांगण्याची कला जरांगे पाटलांकडे आहे. त्या दौऱ्यातून त्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होणे हे कसे तोट्याचे ठरते हे सांगितलेच. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यावर त्यांनी टीका केली. सरकार आपल्या बाजूने नाहीये आणि सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करणे कसे गरजेचे आहे ही गोष्ट जरांगेंनी आपल्या बोलण्यातून वारंवार सांगितली आणि हे निर्णायक आंदोलन असेल असे म्हणत 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाची धग कायम ठेवली. यावेळी जरांगेंची धास्ती जास्त आहे असे म्हणण्याचे तिसरे कारण म्हणजे आंदोलनाआधीच होणाऱ्या सभांना झालेली गर्दी. जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याआधी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. सुरुवातीच्या टप्प्यात ज्या पद्धतीने मराठा समाज उत्स्फूर्तपणे त्यांच्यासाठी गाड्या द्यायचा, नियोजनासाठी पैसा लावायचा, स्वागताची जय्यत तयारी करायचा, तशाच गोष्टी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावेळी दिसून आल्या. यावरून एक गोष्ट दिसून येते की ते म्हणजे जरांगेसाठी लोक मैदानात आहेत. शिवाय जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मुद्दा उचलल्यामुळे लोकांमध्ये सरकारने मराठा समाजाला फसवले हीच भावना तयार झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा सहकार क्षेत्र, साखर कारखाने आणि प्रस्थापित राजकीय घराण्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात जरांगे यांच्या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळेल अशी शंका त्यांच्या प्रत्येक आंदोलनावेळी वर्तवली जाते. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या 7 दिवसीय दौऱ्यात सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या पश्चिम पट्ट्यात सभांना मिळालेला प्रतिसाद मोठा होता. साधारणतः राजकीय सभांमध्ये पुरुष आणि पक्षांचे ठराविक कार्यकर्ते दिसतात. महिलांचा सहभाग अत्यंत नगण्य असतो. मात्र जरांगेच्या सभात सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची, वृद्धांची आणि लहान मुलांची उपस्थिती. ग्रामीण भागातील हजारो महिला स्वतःहून पुढे येऊन त्यांचं औक्षण करतात. तरुण जेसीबीच्या माध्यमातून क्विंटलनं फुलांची उधळण करतात. सांगलीमधल्या त्यांच्या सभेवेळी पाऊस आला तेव्हा लोकांनी डोक्यावर खुर्च्या धरल्या पण सभा सोडली नाही. नवी कोरी डिफेंडर जरांगे पाटलांना फिरण्यासाठी देण्यात आली. याच गोष्टीमधून त्यांची क्रेज दिसून आली. थोडक्यात मनोज जरांगे यांच्या सभांना आणि दौऱ्यांना होणारी गर्दी हे त्यांचे सगळ्यात मोठे पॉवर टूल आहे. त्यामुळे ही गर्दीच जरांगे यांची मुख्य ताकद ठरते. जरांगेच्या ताकदीचा चौथा फॅक्टर म्हणजे सातत्याने सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये राहण्याची क्षमता. कर्जमाफीची घोषणा असो किंवा दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, विषय कोणताही असो, माध्यमांची नजर जरांगे काय बोलतात यावर असतेच. 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या युगात एखादा मुद्दा सतत जिवंत कसा ठेवायचा हे जरांगेंना परफेक्ट जमतं. आंदोलनाच्या काळात सतत घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदा किंवा महत्त्वाच्या घटनांवर बाहेर पडून पत्रकारांना दिलेल्या बाईट्स, जरांगेंनी आंदोलनाचा मुद्दा कधीच शांत होऊ दिला नाही. याला जोर देणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची विधानं करण्याची पद्धत. उदाहरणार्थ 29 ऑगस्टला आम्ही गमिनी कावा करणार, सरकारने छेडले तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर जाऊन बसेल किंवा नेत्यांना मराठ्यांची मते हवीत पण आरक्षण नको अशी विधाने टीव्ही चॅनल्सवर तातडीने स्क्रॉल होतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात. माध्यमांमध्ये दिसण्यासोबतच सोशल मीडिया रील्समध्येही जरांगे दिसत राहतात. आताही त्यांनी याच 4 फॅक्टर्सवर भर दिलाय. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला जाणार असा इशारा देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करत जरांगेंनी धग वाढवली आहे. त्यात मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये झालेली शाब्दिक लढाई या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना हलक्यात घेणे महागात पडू शकते अशी सध्याची परिस्थिती आहे.
तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते? ऑगस्टच्या शेवटी होणारे जरांगे पाटील यांचे आंदोलन गाजेल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.